हॅलो ऑल द डिप्लोमा स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाटेक अकॅडमी. आणि आज आपण आपल्या चॅनलवरती डिस्कस करणार आहोत सिलेबस ऑफ युअर सब्जेक्ट सर्किट अँड नेटवर्क. ओके, सो सर्किट अँड नेटवर्क या सब्जेक्टचा सिलेबस आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो फर्स्ट आपण क्विकली बघूया. कोर्स कोड आहे 313325. ओके, सो ऑल द थर्ड सेमिस्टरसाठी तुमचा हा सब्जेक्ट असणार आहे. ओके, त्यानंतर ॲप्लिकेबल टू DE stand for digital electronics, EJ electronics and telecommunication, then EK electrical and electronics, electronics and communication engineering, electronics engineering आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. ओके, सो या सर्व ब्रँचसाठी हा सिलेबस कॉमन असणार आहे. ओके, आपल्या चॅनलवरती ऑलरेडी काही व्हिडिओ रिलेटेड टू दिस सब्जेक्ट आपल्या प्लेलिस्टमध्ये आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता. ओके, बट अगेन जो सिलेबस तुमचा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये नसेल तो आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे, क्विकली जायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट. कोर्स कोड आहे इकडे 313325 सर्किट अँड नेटवर्क. याचं शॉर्ट आहे CKN. ओके, यामध्ये काय असणार आहे तर 30 मार्क्स तुमचे असणार आहे टेस्टसाठी. टेस्टचं जे तुमचं ॲव्हरेज असणार आहे, राईट. त्यानंतर 70 मार्क्सचा तुमचा सेमिस्टरचा थेरी एक्झाम पेपर असणार आहे. त्यापैकी मिनिमम कंबाईन पासिंग आहे, इकडे कंबाईन पासिंग आहे, त्यामुळे तुम्हाला मिनिमम 40 मार्क्स पाहिजेत, राईट. त्यानंतर FFER, SAPR आणि सेल्फ लर्निंग ॲक्टिव्हिटी असे टोटल 175 मार्क्सचं वेटेज तुमचं या सब्जेक्टसाठी असणार आहे CKN. ओके, सो चला आता आपण डिटेलमध्ये सिलेबस बघूया. सो युनिट 1. ओके, युनिट 1 तुमचं असणार आहे DC नेटवर्क ॲनालिसिस. ओके, अजून एक सांगतो, हा सब्जेक्ट सोपा आहे, राईट. बट जर तुम्हाला इनिशियलचे 1-2 चॅप्टर नाही समजले तर तुम्हाला बाकीचं काहीही समजणार, राईट. सो तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक चॅप्टरवरती फोकस करायचा आहे. बेसिकली जे इनिशियल चॅप्टर आहेत, ज्या टर्म्स तुमच्या आहेत फर्स्ट आणि सेकंड युनिटमध्ये, ओके, त्या तुम्हाला समजून घ्यायच्यात. प्लस अजून काही कन्सेप्ट जे असतील जसं की रजिस्टिव्ह नेटवर्क असेल, ओम्स लॉ असेल, राईट. त्यानंतर सिरीज पॅरलल कनेक्शन असतील, यावरती तुम्हाला थोडंसं रिवाईज करायचं आहे. भले तुम्ही लास्ट सेमिस्टरला शिकले असाल, बट तुम्हाला थोडंसं रिवाईज केलं तर हा सब्जेक्ट इझी जाईल, राईट. सो फर्स्ट युनिट आहे तुमचा DC नेटवर्क अनालिसिस. यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे की DC नेटवर्क, DC स्टँड फॉर DC व्होल्टेज यूज करून जे नेटवर्क तयार होणार आहेत, राईट, ते तुम्हाला यामध्ये शिकायचे आहेत. फर्स्ट पॉईंट असणार आहे इकडे तुम्हाला काही टर्म्स शिकायचे आहेत. टर्म्स रिलेटेड टू सर्किट अँड नेटवर्क, राईट. सब्जेक्टचं नावच आहे आपल्या सर्किट अँड नेटवर्क. ओके, सो त्यातल्या ज्या टर्म्स आहेत नोड्स, ब्रांच, लूप आणि मेश. ओके, डेफिनेशन्स विचारतात या एक्झामला नोड, ब्रांच, लूप आणि मेशच्या. त्यानंतर KCL आणि KVL, राईट. क्रिचॉफ्स करंट्स लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके, सो यावरती जनरली न्यूमेरिकल्स येतात तुम्हाला एक्झाममध्ये. तुमची युनिट टेस्ट असेल, फायनल सेमिस्टर पेपर असेल. ओके, दोघीमध्येही तुम्हाला KCL आणि KVL वरती न्यूमेरिकल्स येतात. प्लस कधी तुम्हाला ते लॉ एक्सप्लेन करायला सुद्धा विचारतात. त्यानंतर नोडल ॲनालिसिस काय आहे, मेश ॲनालिसिस काय आहे. ओके, त्यानंतर स्टार टू डेल्टा आणि डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन. ओके, या पॉईंटवरती सुद्धा तुम्हाला खूप वेळा न्यूमेरिकल विचारतात. त्यानंतर कन्व्हर्जन ऑफ व्होल्टेज टू करंट सोर्स अँड करंट टू व्होल्टेज सोर्स. ओके, यालाच म्हणतात सोर्स ट्रान्सफॉर्मेशन थेरमसुद्धा म्हणतात, राईट. सो यामध्ये काय करायचं असतं तुम्हाला, एका व्होल्टेज सोर्सला करंट सोर्समध्ये किंवा करंट सोर्सला व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट करायचं असतं. त्यानंतर 1.7 आहे ट्रान्झियंट रिस्पॉन्स. ओके, यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, RL सर्किट, RC सर्किट आणि RLC सर्किट हे 3 टाईपचे सर्किट आहेत, राईट. या तिन्ही सर्किटचं तुम्हाला काय बघायचं आहे, ट्रान्झियंट रिस्पॉन्स. ओके, सो हा झाला ऑल अबाउट युअर युनिट 1. ओके, सो नेक्स्ट बघूया सेकंड जो युनिट आहे तुमचा. ओके, युनिट 2 आहे नेटवर्क थेरम. ओके, या युनिटमध्ये तुम्हाला फक्त काही थेरम शिकायचे आहेत, जे थेरम वापरून तुम्हाला काय करायचं आहे, जे कॉम्प्लेक्स नेटवर्क असतील किंवा काही सर्किट असतील DC सर्किट, ओके, ते सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सो फर्स्ट थेरम असणार आहे सुपरपोजिशन थेरम. ओके, सुपरपोजिशन थेरम फॉर बोथ AC व्होल्टेज अँड DC सोर्स. ओके, सुपरपोजिशन दोन्हीसाठी पण यूज करायचं आहे. त्यानंतर थेव्हनिन थेरम, नॉर्टन थेरम्स, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम आणि रेसिप्रोसिटी थेरम. ओके, सो हे थेरम आहेत. यामध्ये सुद्धा कसा पॅटर्न असतो की जनरली कधी कधी थेरम एक्सप्लेन करायला विचारतात
किंवा त्या थेरमवरती एक न्यूमेरिकल्स येतं. ओके, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. ओके, सो हा जो इंटायर सब्जेक्ट आहे यामध्ये तुम्हाला मोस्टली 50% थेरी असेल, 50% न्यूमेरिकल्स असतील. ओके, कधी कधी थेरी खूप कमी असते, 40% थेरी, 60% न्यूमेरिकल्स येतात एक्झामला. ओके, सो बेस्ड ऑन दॅट तुम्हाला स्टडी करायचं आहे की न्यूमेरिकलसुद्धा प्रॉपर आले पाहिजे आणि थेरीसुद्धा समजली पाहिजे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युनिट 2. त्यानंतर तुमचा युनिट जो 3 आहे, ओके, युनिट 3 आहे ॲनालिसिस ऑफ टू पोर्ट नेटवर्क, राईट. त्यामध्ये काय बघायचं बघा, नेटवर्कचे टाईप कोणते आहेत, राईट. ॲक्टिव्ह नेटवर्क काय असतं, पॅसिव्ह नेटवर्क, त्यानंतर बायलॅटरल, युनिलॅटरल, लिनियर, नॉन लिनियर, सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल, त्यानंतर सिंगल पोर्ट, टू पोर्ट नेटवर्क. ओके, सो हे काय झाले, नेटवर्कचे टाईप झाले. फर्स्ट काय आहे की तुम्हाला या सब्जेक्टमध्ये नेटवर्क सॉल्व करायचे आहेत, राईट. नेटवर्क थेरम यूज करायचे. त्यानंतर नेटवर्कचे टाईप्स बघायचे आहेत कोणते, तर ॲक्टिव्ह, पॅसिव्ह, बायलॅटरल, युनिलॅटरल, लिनियर, नॉन लिनियर, सिमेट्रिकल, असिमेट्रिकल, सिंगल पोर्ट, टू पोर्ट. ओके, सो ये जो 3.1 आहे तुमचा हा सिलेबसचा, 3.1मध्ये जनरली काय आहे, हा थेरीचा पार्ट आहे. यामध्ये तुम्हाला हे नेटवर्क एक्सप्लेन करायला विचारतात, राईट. त्यानंतर 3.2मध्ये पुन्हा काय आहे की ओपन सर्किट पॅरामीटर, यालाच म्हणतात झेड पॅरामीटर. त्यानंतर शॉर्ट सर्किट पॅरामीटर, याला म्हणतात वाय पॅरामीटर. आणि तिसरे असतात ट्रान्समिशन पॅरामीटर किंवा याला म्हणतात ABCD पॅरामीटर. ओके, सो हे तिन्ही पण पॅरामीटर तुम्हाला शिकायचे आहेत. यावरती सुद्धा न्यूमेरिकल्स विचारतात. त्यानंतर 3.4मध्ये आहे इंटरकनेक्शन ऑफ टू पोर्ट नेटवर्क, राईट. दोन टू पोर्ट नेटवर्कचं इंटरकनेक्शन करायचं आहे तुम्हाला. ते सिरीजमध्ये असेल किंवा पॅरललमध्ये असेल किंवा कॅस्केडेड कॉन्फिगरेशनमध्ये असेल. तर टू पोर्ट नेटवर्कचे 3 टाईपचे कॉन्फिगरेशन असतात. फर्स्ट वन असतं सिरीज कॉन्फिगरेशन, सेकंड वन पॅरलल कॉन्फिगरेशन अँड थर्ड वन कॅस्केड कॉन्फिगरेशन्स. ओके, सो हे सुद्धा ड्रॉ अँड एक्सप्लेन करायला विचारतात. त्यानंतर रिलेटेड टू दिस नेटवर्क, राईट, जे आपण पॅरामीटर बघणार आहोत त्या रिलेटेड काही डेफिनेशन्स आहेत बघा. 3.5मध्ये ॲटोनेटर काय आहे, त्यानंतर त्याची डेफिनेशन्स, त्यानंतर टाईप्स टी, त्यानंतर टी आणि पाय नेटवर्क, हे 2 टाईपचे नेटवर्क आहेत. त्यानंतर त्याचे फीचर्स, त्यांची फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, ॲप्लिकेशन आणि कम्पॅरिझन बिटवीन टाईप टी अँड पाय नेटवर्क. ओके, त्यानंतर 3.6मध्ये तुम्हाला पॅसिव्ह फिल्टर ॲड केलेले आहेत तिकडे, ॲज वेल ॲज तुम्हाला ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये ॲक्टिव्ह फिल्टरसुद्धा शिकायचे आहेत आणि नेटवर्क अँड सर्किट अँड नेटवर्कमध्ये पॅसिव्ह फिल्टर शिकायचे आहेत, राईट. सो यामध्ये डेफिनेशन्स काय आहे, टाईप्स, लो पास फिल्टर काय असतं, हाय पास फिल्टर, बँड पास फिल्टर, बँड स्टॉप फिल्टर काय आहे, त्यानंतर फीचर्स, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स काय आहे तुमच्या फिल्टरचा, ॲप्लिकेशन आणि कम्पॅरिझन. ओके, सो हा सर्व सिलेबस तुमचा युनिट 3मध्ये कव्हर होणार आहे. त्यानंतर जो युनिट 4 आहे तो आहे तुमचा सिंगल फेज AC सर्किट, राईट. यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, AC सर्किट. आधीचे जे 3 चॅप्टर होते, राईट, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, हे मोस्टली रिलेटेड टू DC सर्किट होते, ज्यामध्ये तुम्ही DC सोर्स यूज करणार आहे, राईट. बट इन चॅप्टर 4 आपण काय यूज करणार आहेत, सिंगल फेज AC सप्लाय, आणि त्यावरून तुम्हाला काय सॉल्व करायचं आहे, सिंगल फेज AC सर्किट. यामध्ये सुद्धा खूप साऱ्या डेफिनेशन्स आहेत या युनिटमध्ये, थेरी आहे आणि न्यूमेरिकलसुद्धा आहेत, राईट. सो बघा, फर्स्ट 4.1मध्ये काय शिकायचं आहे, AC सर्किट विथ सिरीज इलेमेंट, राईट. AC सर्किटमध्ये किती टाईपचे सर्किट होतात बघा. फर्स्ट असतं RL सर्किट, रजिस्टिव्ह इंडक्टिव्ह सर्किट, त्यानंतर RC सर्किट, त्यानंतर LRC सर्किट, राईट. आणि या तिन्ही सर्किटसाठी तुम्हाला काय बघायचे, तर या तिन्ही सर्किटची सर्किट डायग्राम, व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म, इम्पेडन्स रिॲक्टन्स काय आहे, फेज डायग्राम, इम्पेडन्स ट्रायंगल, राईट. सो हे खूप वेळा विचारलेत एक्झाममध्ये की ड्रॉ करा RL सर्किट, ड्रॉ करंट अँड व्होल्टेज वेव्हफॉर्म, किंवा ड्रॉ इम्पेडन्स ट्रायंगल, किंवा रिॲक्टन्स, किंवा फेजर डायग्राम. ओके, त्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ पॉवर. ओके, पॉवर फॅक्टर काय असतं, ॲक्टिव्ह पॉवर, अपेरंट पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, पॉवर ट्रायंगल ऑफ सिरीज AC सर्किट, राईट. हे सुद्धा डेफिनेशनसाठी खूप वेळा विचारलेले आहेत. त्यानंतर 4.3मध्ये आहे AC सर्किट विथ पॅरलल एलिमेंट, राईट. हे झालं सिरीज, जे सुरुवातीचं बघितलं आपण 4.1मध्ये, त्यामध्ये RL, RC आणि RLC हे सिरीज सर्किट आहे. त्यानंतर पुन्हा सेम AC सर्किट विथ पॅरलल एलिमेंट बघायचं आहे, त्यामध्ये resistance in parallel with pure inductance and capacitance, and for series combination of resistance and inductance in parallel with capacitance. ओके, त्यानंतर अगेन
व्होल्टेज अँड करंट वेव्हफॉर्म, इम्पेडन्स, रिॲक्टन्स, फेजर डायग्राम, इम्पेडन्स ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल फॉर अबो सर्किट, राईट. सेम जे पॅरामीटर आपण सिरीज AC सर्किटसाठी बघितले तेच आपल्याला पुन्हा पॅरलल सर्किटसाठी सुद्धा बघायचे आहेत. त्यानंतर पुन्हा काही डेफिनेशन्स आहेत. डेफिनेशन ऑफ ॲडमिटन्स, कंडक्टन्स ऑर ससेप्टन्स. ओके, सो दिस इज रिलेटेड टू पॅरलल AC सर्किट. त्यानंतर इनिशियल अँड फायनल कंडिशन इन स्विचिंग सर्किट, meaning of t equals to -0, t equals to +0, t is equals to infinity आणि RLC ॲट इनिशियल अँड फायनल कंडिशन्स. ओके, हा पण इंटरेस्टिंग पॉईंट आहे. पुढे जेव्हा तुम्ही डिग्रीला वगैरे जाणार त्यावेळेस हा कन्सेप्ट खूप डीपमध्ये असेल, बट फॉर दिस सब्जेक्ट तो फक्त एक सिम्पल कन्सेप्ट म्हणून आहे. त्यानंतर युनिट 5 तुमचं असणार आहे रिझोनन्स इन सिरीज अँड पॅरलल सर्किट. ओके, फर्स्ट तर रिझोनन्स म्हणजे काय हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर सिरीज सर्किटमध्ये रिझोनन्स काय असतो, पुन्हा यामध्ये सुद्धा काही डेफिनेशन्स आहेत. ओके, तर हा असं चॅप्टर आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप सारे नवीन कन्सेप्ट, नवीन डेफिनेशन्स बघायला मिळतील. ओके, बघा इथे पण इम्पेडन्स, फेज अँगल, व्होल्टेज, करंट, बँडविथ, राईट. त्यानंतर क्वालिटी फॅक्टर, मॅग्निफिकेशन फॅक्टर काय असतो सिरीज रिझोनन्स सर्किटचा. त्यानंतर बिहेवियर ऑफ RLC सिरीज सर्किट विथ चेंज इन इनपुट फ्रिक्वेन्सी, राईट. हा सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारतात. त्यानंतर रिझोनन्स इन पॅरलल सर्किट, राईट. जसं रिझोनन्स इन सिरीज अँड रिझोनन्स इन पॅरलल सर्किट असे 2 पॉईंटमध्ये केले आहेत. त्यामुळं जो पण कन्सेप्ट आहे सिरीज किंवा पॅरललचा तो तुम्हाला फिक्स करायचा आहे. सिरीज रजिस्टरमध्ये काय होतं आहे, सिरीज इंडक्टन्समध्ये काय होतं आहे, सिरीज कॅपॅसिटन्स काय असतं, पॅरलल कॅपॅसिटन्स काय असतं, राईट. सो हे सर्व तुम्हाला बेसिक जे नॉलेज आहे रिलेटेड टू इलेक्ट्रिकल सर्किट, राईट, ते तुम्हाला पुन्हा एकदा रिकॉल करून घ्यायचं आहे बिफोर स्टार्टिंग स्टडी ऑफ दिस सब्जेक्ट. ओके, त्यानंतर बिहेवियर ऑफ RLC पॅरलल सर्किट विथ चेंज इन इनपुट फ्रिक्वेन्सी, अगेन सेम, राईट. जसं आपण सिरीज सर्किटसाठी बघणार तसं पॅरलल सर्किटसाठी सुद्धा. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर सिलेबस. त्यानंतर यासाठी तुम्हाला काही प्रॅक्टिकल्स पण असतील. ओके, त्यानंतर इकडे थोडीशी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे की कोणता युनिट किती मार्क्सला आहे, राईट. हा सिलेबस तुम्ही MSBTच्या ऑफिशियल साईटवरती जाऊन डाउनलोड करू शकता किंवा लिंक मी या सब्जेक्टची डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ओके, सो फर्स्ट जो युनिट आहे DC सर्किट नेटवर्क तो असणार आहे 14 मार्क्सला. त्यानंतर नेटवर्क थेरम 18 मार्क्सला. यामधून तुम्हाला मोस्टली न्यूमेरिकल्स विचारतील. त्यानंतर ॲनालिसिस ऑफ 2 पोर्ट नेटवर्क हा आहे तुमचा 12 मार्क्सचा. सिंगल फेज AC सर्किट 14 मार्क्स आणि रिझोनन्स इन सिरीज अँड पॅरलल, राईट, हा 12 मार्क. असा टोटल 70 मार्क्स तुमचे या सब्जेक्टसाठी असणार आहे फायनल सेमिस्टर एक्झामला. त्यानंतर जर तुम्हाला काही बुक्स पाहिजे असेल तर ते पण रेफरन्स बुक इकडे दिलेले आहेत ज्यातून तुम्हाला स्टडी करायचं आहे, राईट. जर तुम्हाला थेरम समजला तर तुम्ही त्याचे न्यूमेरिकल्स इझिली सॉल्व करू शकता, राईट. सो थोडंसं एक्स्ट्रा द्यायचं आहे. त्यानंतर काही वेबसाईट पण दिल्या आहेत ज्यावरून तुम्ही काही मटेरियल ॲक्सेस करू शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सिलेबस. लवकरच या सिलेबसवरती लेक्चर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळतील. तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका.